जब हमारी मीटिंग बुलाई गई बाई इश्यूइंग ऑफ व्हिप, तो उसके द्वारा उन्होंने पार्टी के डिसिप्लिन का भंग किया, वो आए नहीं। उसी दरमियान इस तरह की बातें सोशल मीडिया और इलेक्ट्रॉनिक मीडिया में आप ही ने बताई कि उनको आश्वस्त किया गया है कि 20 तारीख को आपको आपका ये मिल जाएगा। उन्होंने भी बयान दिया था 20 तारीख को जो आएगा बयान, उसके बाद जो भी रिजल्ट आएगा उसके बाद देखेंगे। तो अब निर्णय आ चुका है। उनके दुर्भाग्य की बात है कि सभी बरी किए गए और उनका जो संघर्ष था, उसके संघर्ष को देखते हुए उनके पास अब सिर्फ निराशा है। अब जिन्होंने ये सब किया उससे उनको ये पता चल गया क्या वादे रहते हैं, कौन अपना है कौन झूठा है। तो अब अगर कुछ ऐसी बात जो आप कह रहे हैं इस तरह की ओम राजे की तरफ से होती है, तो शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे पार्टी के हमारे पक्ष प्रमुख उद्धव जी इस बारे में निर्णय लेंगे। अमित शाह जी ने तंज कसा है शिवसेना, खास करके उद्धव ठाकरे जी, जिन्होंने कहा कि इन्फ्लुएंसर्स हो, इनको कांग्रेस और उद्धव ठाकरे जी ने अपनी एक वोट बैंक बनाई थी। इन्फ्लुएंसर्स को एक वोट बैंक बनाई थी कांग्रेस और उद्धव ठाकरे जी। अब सभी बातें अगर शाह तर कोर्टाचा निकाल आपण या ठिकाणी पाहतोय की पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणामध्ये सगळ्यात हा मोठा निकाल, आरोपीची निर्दोष मुक्तता। आणि यामध्ये संपूर्ण 20 वर्ष चाललेला हा निकाल, त्याचा निकाल वाचत असताना संपूर्ण 2 तास सविस्तरपणे न्यायाधीशांकडून निकालाचं वाचन करण्यात आलं। आणि यामध्ये पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणामध्ये कोर्टाने दिलेला मोठा निकाल तो म्हणजे पद्मसिंह पाटलांसह 9 आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे। माफीच्या साक्षीदारावरतीच हा खटला फिरत होता आणि माफीचा साक्षीदार या खटल्यामध्ये जर काही खोटं बोलत असेल, विश्वासू नसेल तर पुढचे पुरावे बघायची आवश्यकता नाही असं देखील एक कोर्टाचं निरीक्षण होतं। आणि पुराव्यांअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचा निकाल कोर्टानं दिलेला आहे। न्यायाधीश सत्यनारायण नविंदर यांनी हा निकाल दिलाय। तब्बल 2 तास या निकालाचं वाचन करण्यात आलं। 127 साक्षीदार यामध्ये तपासण्यात आले होते आणि आरोपी क्रमांक 3 हा माफीचा साक्षीदार होता, मात्र तो विश्वासार्ह नाही असं कोर्टाने या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे माजी मंत्री असलेले, माजी खासदार असलेले डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि 9 जण यामध्ये आरोपी होते। या सगळ्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे। पुरेशा पुराव्यांअभावी या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे। संपूर्ण राज्यामध्ये हा खटला गाजला होता। 20 वर्ष हा खटला चाललेला आहे। 20 वर्षांनंतर या खटल्याचा निकाल आलेला आहे। हा खटला ज्यावेळेला पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाली त्यावेळेला खासदार ओमराजे निंबाळकर अवघ्या 20 वर्षांचे होते। त्यानंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती। तब्बल 20 वर्षांनंतर हा निकाल आला, मात्र यामध्ये ओमराजेंची निराशा झालेली आहे। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणामध्ये कुटुंबाला न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली होती, मात्र डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची यामध्ये निर्दोष मुक्तता झालेली आहे। स्वतः ओमराजे निंबाळकर आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। ओमराजे, स्वागत तुमचं। काय सांगाल तुम्ही या निकालावर? दुर्दैवी आहे, कारण मागच्या 20 वर्षापासून अखंडपणे आरोपींना शासन व्हावं, शिक्षा व्हावी याच्यासाठी तपास यंत्रणा आम्ही सगळेजण प्रयत्न करत होतो। दुर्दैवानं जो निकाल आलाय त्या निकालाला उच्च न्यायालयात त्या ठिकाणी आम्ही दाद मागणार आहेत आणि उच्च न्यायालयाकडनं न्यायाची अपेक्षा आहे। ओमराजे, जवळपास 20 वर्ष या निकालाची तुम्ही वाट पाहताय। या सगळ्या परिस्थितीमधून हा संघर्ष तुमचा संपूर्ण महाराष्ट्राने देखील पाहिलेला आहे। अशा वेळेला तुम्हाला अपेक्षित होतं की असं काही पुराव्यांअभावी आरोपी निर्दोष मुक्त होतील? आता माननीय कोर्टानं निकाल दिलाय, मला वाटतं त्याच्यावर बोलण्यापेक्षा उच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर अपील करणं आणि तिथं उच्च न्यायालयाला ते सगळं पटवून देणं मला वाटतं महत्वाचं आहे। आता ह्या कोर्टाला काय नेमकं, म्हणजे कोर्टाचा निकाल आहे, कोर्टाचा निकाल आपल्या ज्युडिशरीमध्ये तो स्वीकारावाच लागतो प्रत्येकाला, पण त्याच्या बाबतीत जे उच्चतम न्यायालय आहे, उच्च न्यायालयात आम्ही अपील करणार आहे आणि शेवटची जोपर्यंत जी रेमेडी आहे लीगल, आम्ही शेवटच्या कोर्टाच्या रेमेडी पर्यंत त्याच्यासाठी संघर्ष करणार आहे। पण हा निकाल तुमच्यासाठी धक्कादायक आहे ओमराजे? निश्चितपणे, निश्चितपणे। आता तुम्ही म्हणता हायकोर्टामध्ये जाणार, हेच पुरावे पुढे असतील? पुरावे जरी असले तरी त्याच्या निश्चितपणे ट्रायल कोर्टामध्ये जे पुरावे आहेत ते समोर येणार आहेत आणि त्या पुराव्याच्या आधारे आता ह्या माननीय कोर्टाने त्याचा काय अर्थ लावला
मला वाटतं ह्याच्या बाबतीत कायदेशीर बाबीवर जो काही उहापोह करायचा तो सर उच्च न्यायालय करेल तिथं. ओमराजे, मात्र या सगळ्याचा तपास व्यवस्थित झाला नाही, योग्य प्रकारे झाला नाही, किंवा मग सरकारी पक्ष योग्य प्रकारे पुरावे देऊ शकला नाही या सगळ्या संदर्भात, असं वाटतं का? आपण जर बघितलं असेल तर पहिल्यांदा ह्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते आणि मुंबई पोलिसांवर प्रचंड दबाव होता. त्याच्यानंतर हा तपास CID कडे देण्यात आला, त्यांच्यावरही प्रचंड दबाव होता आणि म्हणून आम्ही 2008 मध्ये उच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही केस पुन्हा CBI कडे वर्ग झाली होती आणि त्याच्यानंतर CBI तपास केला होता. त्यामुळे सुरुवातीच्या तपास यंत्रणा ह्या मॅनेज होत्या ही वस्तुस्थिती होती ना, म्हणून तर आम्ही CBI कडे तपास द्यावा म्हणून अपील केलं होतं आणि CBI तपास केला होता. मात्र ओमराजे, CBI वर देखील कोर्टाने टिप्पणी केलेली आहे, ताशेरे ओढलेले आहेत. निश्चित मला वाटतं आता याच्या बाबतीत उच्च न्यायालयात आम्ही दाद मागू. मात्र ओमराजे, या सगळ्यामध्ये माफीचा साक्षीदार हा सगळ्यात महत्वाचा होता आणि त्यावर भोवतीच ही केस सगळी फिरत होती. मात्र योग्य प्रकारे तपास झाला नाही आणि योग्य प्रकारे पुरावे जमा करण्यात आले नाही. मी याच्यावर एवढंच म्हणेन, कलियुग आहे, कलियुगामध्ये वाईटाला जास्त बळ असतं, चांगल्याला यश मिळत नाही लवकर. ओमराजे, आता तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे, तुम्ही म्हणाला होतात की या निकालानंतर मी जो काही निर्णय आहे तो घेईन असं, मग आता तुमचा निर्णय बदलणार की तुमचा निर्णय कायम राहणार आहे? नाही, मी माझ्या मतदारसंघात जाईन आणि तिथं सगळ्यांची चर्चा करून निर्णय घेईन. म्हणजे अजून ओमराजे तुम्ही निर्णय घेतलेला नाहीये? नाही. ओमराजे, या केसवर तुमचा निर्णय डिपेंड होता? नाही, या केसच्या निर्णयाचा आणि माझ्या निर्णयाचा काही संबंध नाहीये. म्हणजे मला माझ्या मतदारसंघातल्या लोकांशी चर्चा करायची आहे, त्यांच्या भावना जाणून घ्यायच्यात आणि मग निर्णय घ्यायचा आहे मला. नक्कीच ओमराजे, आज आम्ही तुमच्या निकाल हा माझ्यासाठी खूप महत्वाचा होता, कारण 20 वर्ष आम्ही आमच्या वडिलांची आणि त्यांचे चालक समद काजींची जी हत्या झाली होती आणि त्याच्यामध्ये जे आरोपी होते त्यांना शिक्षा व्हावी ह्या भूमिकेतनं आम्ही न्यायालयीन लढा देत होतो. त्यामुळे आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा तो निकाल होता माझ्यासाठी. त्याची वाट मी बघत होतो. हा भाग वेगळा आहे आणि माझ्या राजकीय निर्णयाचा भाग जो आहे तो माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी लोकांशी चर्चा करून मी निर्णय घेईन. नक्कीच ओमराजे, तुमचा अजूनही न्यायालयावर विश्वास आहे की तुम्हाला यामध्ये न्याय मिळेल? आता आपल्या भारतामध्ये जी न्यायालयीन प्रक्रिया त्याच्यावर विश्वास ठेवूनच आपल्याला संविधानावर विश्वास ठेवूनच पुढे जावं लागेल, दुसरा काय पर्याय आहे? जी. ओमराजे, म्हणजे तुम्ही अंतिम कुठलाही निर्णय घेतलेला नाही, तुम्ही आज मतदारसंघात जाणार, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आणि त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घेणार आहात? हो. जी, धन्यवाद ओमराजे, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. खासदार ओमराजे निंबाळकर आपल्याशी बोलत होते आणि पवनराजे हे त्यांचे वडील आणि ज्या वेळेला हे हत्याकांड झालं त्यावेळेला ओमराजे अवघ्या 20 वर्षांचे होते. त्यानंतर त्यांची राजकीय वाटचाल जी आहे ती सुरू झालेली होती. मात्र या सगळ्या निकालाचा आपल्याला धक्का बसला असं त्यांनी म्हटलेलं आहे. हायकोर्टामध्ये जाणार